घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपल्याला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की नानांनी बोट जानकीकडे का दाखवलेला आहे. नानांनी बोट जानकीकडे दाखवण्यासाठी एक जबरदस्त कारण या सगळ्यामध्ये आहे आणि ते जबरदस्त कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परत इतकंच नाही तर नानांनी हे बोट जानकीकडे दाखवून याच्यापुढे केलेला खुलासा जबरदस्त आहे. नानांनी या सगळ्यानंतर इकडे ऋषिकेश आणि जानकीकडे जी गोष्ट मागितले ती गोष्ट मागितल्यानंतर ऋषिकेश जानकी हे घर तर सोडणार आहेत, पण हे घर सोडणं हे फक्त एक निमित्त मात्र आहे. या घर सोडण्यामागे काय कारण आहे आणि हे घर सोडून जानकी आणि ऋषिकेश पुन्हा घरात प्रवेश करण्यासाठी आणि नानांनी हे सगळं का केलंय यामागचं कारण घेऊन सगळ्यांच्या समोर येण्यासाठी मधल्या काळामध्ये नक्की काय घडतंय या व्हिडिओमध्ये पाहूया. खूप रहस्य घडामोडींचा उलगडा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. आता नानांना थोडीफार शुद्ध आलेली असते आणि नाना किमान एकाकडे म्हणजे असं हात दाखवून त्यांची जी डावी साईड व्यवस्थित चालू असते तिकडे हात दाखवून ते आता नावं सांगू शकणार असतात. त्यामुळे शर्वरीला सुद्धा बोलवलं जातं. शर्वरीला बोलवल्यावरती शर्वरी येते आणि त्यानंतर मग जानकी सांगायला लागते, नाना तुम्ही सांगा बरं या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणी ढकललं. नानांना काहीही बोलता येत नसलं तरी नाना हात दाखवून ऐश्वर्याकडे इशारा पहिल्यांदा करतात. ऐश्वर्याकडे जरी त्यांनी इशारा केला असला आता मात्र इकडे जानकी खूप खुश होते की नानांनी सगळं सत्य सांगितलेलं आहे आणि त्यामुळे नानांनी सत्य सांगितल्यामुळे आता आता जानकी खूप खुश झालेली असते आणि त्यानंतर जानकीला आपल्याला आता इथे न्याय मिळणार अशी आशा फक्त निर्माण होते. पण ही आशा सेकंदामध्ये निघून जाते कारण या सगळ्यामध्ये आता नाना सांगायला लागतात की मला न इकडे आता जानकीकडे बोट दाखवतात. इकडे ऋषिकेश म्हणतो, नाना तुमची काही गल्लत होती आहे का, तुम्ही या सगळ्यामध्ये चुकीचं बोट दाखवताय का. यावरती नाना जानकीकडेच बोट दाखवतात. नाना जानकीकडे बोट दाखवतात आणि आता इकडे सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरते. त्यावरती ऐश्वर्या म्हणायला लागते, बघितलं नाना, बघितलं या म्हणजे सगळ्यांनी बघा इकडे नानांनी बोट केलेलं आहे ते म्हणजे जानकी वहिनीकडे. म्हणजे त्यांना सांगायचं आहे की जानकी वहिनींनीच त्यांना पाडलेलं आहे. आता मात्र जानकीला सगळ्यांनाच धक्का बसतो. म्हणजे एक वेळ ऐश्वर्याचं नाव जरी घेतलं असतं तरी सुद्धा कोणालाही या सगळ्यामध्ये धक्का बसण्याची तिळमात्र गरज नसते. पण या सगळ्यामध्ये जानकीचं नाव घेतल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आता मात्र या सगळ्यामध्ये ऋषिकेशला आपल्या बायकोवरती पूर्णपणे विश्वास असतो आणि आता सगळेच जण जानकीकडे संशयाने पाहायला लागतात. जानकीचा काहीही दोष नसताना सुद्धा जानकीवरती झालेला हा आरोप बघून आता मात्र ऋषिकेश हादरतो. ऐश्वर्या म्हणते, बघितलं मी सगळ्यांना ओरडून सांगत होते की जानकी वहिनीच हे सगळं करताय. जानकी म्हणते, नाना काय बोलताय तुम्ही, हे कसं शक्य आहे. नाना आहो मी तुम्हाला सगळं सांगितलं. जानकी नानांच्या जवळ येते आणि नानांच्या जवळ येऊन जानकी सांगायला लागते, नाना आहो त्या दिवशीचं तुम्हाला आठवतंय ना सगळं. या सगळ्यामध्ये मी तुम्हाला ऐश्वर्याबद्दल सांगितलं, मग तुम्ही रूममधून बाहेर आलात आणि तुम्हाला ऐश्वर्याने ढकललं. यावरती नाना डोळ्यात पाणी आणतात. नानांची काहीतरी मजबुरी आहे हे जानकी ओळखते. नानांच्या डोळ्यामधले अश्रू हे जानकी पाहते आणि जानकीच्या लक्षात गोष्ट येते की या सगळ्यामध्ये नानांची काहीतरी मजबुरी आहे. आता ही मजबुरी नाना सगळ्यांच्या समोर सांगू शकत नाहीत. त्यामुळे जानकी तिथे स्तब्ध होते. काय आहे या सगळ्या मागचं रहस्य असा जानकी विचार करत असते. आता इकडे सारंग लगेचच ऐश्वर्याच्या बोलण्यात येतो. मला ऐश्वर्या कधीपासून ओरडून सांगत होत्या की नानांना जानकी वहिनीने ढकललंय, पण मी ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वासच नाही ठेवला. म्हणजे या सगळ्यामध्ये मला कधीही असं वाटलं नव्हतं की जानकी वहिनी या थराला जातील. या थराला जाऊन जानकी वहिनी हे असं काही करतील. खरंच जानकी वहिनी तुम्ही आमच्या सगळ्यांचा खूप मोठा हिरमोड केलेला आहे. त्यावरती सुमित्रा म्हणते, बास झालं.
ज्या बाईने माझ्या नवऱ्याला पाळलं त्या बाईला या घरात स्थान नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता जानकीला या घरात स्थान नाही म्हटल्यावरती ऋषिकेश स्टँड घेतो आणि मला माझ्या बायकोवरती पूर्णपणे विश्वास आहे आणि ज्या घरात माझ्या बायकोला स्थान नाही ते घर मी सोडतोय असं म्हणत ऋषिकेश आपल्या मुलीला घेऊन जानकी सकट जायला निघतो। त्यावेळेला जानकी ऋषिकेशला रूम मध्ये देवखोलीमध्ये जानकी ऋषिकेशला आणते। ऋषिकेश म्हणतो, जानकी काय आहे हे सगळं? नाना सुद्धा हे घेत आहेत। यावर जानकी म्हणते, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे? यावरती ऋषिकेश म्हणतो, स्वतःपेक्षा जास्त। नाना जरीही हे बोलत असले ना तरी माझा तुझ्यावरचा विश्वास अटळ आहे। जानकी म्हणते, बास झालं, आता मला तुम्हाला तेच सांगायचंय। नानांच्या डोळ्यामध्ये मला मला ती भाव दिसले जे भाव तुम्हाला दिसले नाहीत। मी नानांच्या जवळ उभी होते, मला नानांच्या डोळ्यामध्ये ते दिसलं जे कुणीच पाहू शकलं नाही। यावरती आता मात्र ऋषिकेश म्हणतो, जानकी इतका मनाचा मोठेपणा आणतेस तरी कुठून? इतकं सगळं घडून सुद्धा तू नानांची बाजू घेतेस? जानकी म्हणते, हो ऋषिकेश, कारण मी नानांच्या डोळ्यात ते भाव बघितलेत। त्यावरती आता मला नानांशी एकट्यामध्ये बोलायला पाहिजे। ऋषिकेश म्हणतो, काय असेल हे सगळं? यावरती जानकी सांगते, तेच सांगण्याचा मी प्रयत्न तुम्हाला करत आहे, तेच आहे हे सत्य। असं म्हणत आता इकडे जानकी ऋषिकेश नानांसोबत बोलण्याचं ठरवतात, सत्य काय आहे जाणून घेण्याचं ठरवतात आणि जे सत्य समोर येणार असतं ते सत्य खूप भयानक असणार आहे आणि त्या सत्यामुळे ऋषिकेश जानकी घर सोडून तर निघतात पण एका गुप्त मोहिमेवर। आता नानांना आतल्या रूम मध्ये आणलं जातं। नानांना रूम मध्ये आणल्यावरती ऋषिकेश येतो। नाना, मला तुम्ही खरं खरं सांगा, जानकीने तुम्हाला ढकलले का? खरंच माझा या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये। नाना हात जोडतात आणि ऋषी माफ माफ कर, मला माफ कर असं म्हणायला लागतात। ऋषिकेशला समजतं की या सगळ्यामध्ये काय गोष्ट घडलेली आहे। मग मात्र नाना फ्लॅशबॅक मध्ये जात घडलेला प्रकार सांग। इकडे खरा प्रकार असतो तो अवंतिका आणि आता सौमित्र सोबत निगडीत असतो। अवंतिका आणि सौमित्र दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला रणदिव्यांच्या वाड्यामध्ये यायला निघतात त्यावेळेला सयाजीरावांनी त्या दोघांनाही किडनॅप केलेलं असतं आणि सयाजीराव त्या दोघांना किडनॅप करून आपली स्वतःची आयडेंटिटी लपवून त्या दोघांना किडनॅप करतात आणि इकडे नानासाहेबांना भेटायला येत। कारण ज्या वेळेला हे दोघ जण बाहेर पडतात त्यांना सयाजीरावांनी किडनॅप केल्यावरती नाना शुद्धीवरती आल्या म्हटल्यावरती ऐश्वर्या इकडे सयाजीरावांना येऊन भेटते। सयाजीरावांना घडलेला सगळा प्रकार सांगते। नाना शुद्धीवरती आलेत, आता काय करायचं? यावरती सयाजीराव म्हणतात, कसं आहे ना, पोपटाचा जीव म्हणजे राजाचा जीव कशात असतो? पोपटात असतो। त्यामुळे आपण जर पोपटालाच आपल्या ताब्यात घेतलं तर पोपटालाच ताब्यात घेतल्यावरती मग मात्र राजा आपल्याला हवे तसं पोपटासारखं बोलायला लागेल की नाही? ऐश्वर्याला काहीच कळत नाही। सयाजीराव म्हणतात, तू काळजी करू नकोस, मी नानाला भेटायला येतोय आणि सयाजीराव नानाला भेटायला येत। सयाजीराव नानाला भेटायला येतात त्यावेळेला ते नानाला म्हणतात, नाना आता चिडलेले असतात आणि ऐश्वर्याकडे बोट दाखवत असतात। सयाजीराव म्हणतात, नान्या, जर का या सगळ्यामध्ये तुला घरच्यांनी विचारलं तर तू जर माझ्या मुलीचं नाव घेतलंस तर तुझा मुलगा आणि सून यांचा तिथेच खात्मा होईल। माझी मुलगी तुझ्याच घरात असून तुला मारायला कमी करत नाहीये, तर तू विचार कर, जर तू माझ्या मुलीबद्दल काहीही सांगण्याचा प्रयत्न केलास तर मात्र तुझा मुलगा आणि सून माझ्या ताब्यात आहेत असं म्हणत ते फोटो दाखवले जातात। ते फोटो दाखवले गेल्यामुळे नाना पूर्णपणे हादरतात आणि या सगळ्यामध्ये आता नानांकडे काहीही ऑप्शन उरत नाही आपल्याला सयाजीरावांचं म्हणणं ऐकण्या पलीकडे। त्यामुळे नाना आता त्या सयाजीरावांचं मग इकडे नानांना सगळं सत्य समजल्यावरती नाना हातापाया जोडून सयाजीला भिका मागायला लागतात, कारण नाना हतबल असतात। यावेळेला ते कुणालाही काही एक्सप्लेन करू शकत नसतात आणि कुणालाही काही सांगू शकत नसतात आणि काही धावपळ करण्याच्या स्थितीत नसतात। आणि जर का सौमित्र आणि अवंतिका यांचा जीव गेला तर आत्ता हे आपल्याला परवडणारं नाही आहे। त्यामुळे त्या सगळ्यामुळे नानांनी सयाजीरावांच्या धमकीला बळी पडून आता या सगळ्यामध्ये जानकीचं नाव घेतलेलं असतं, कारण सौमित्र अवंतिका यांचा जीव वाचवायला। आता ही सत्यघट ज्या वेळेला ऋषिकेशला समजते त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो, नाना,
हे सगळं जानकीला ऑलरेडी समजलेलं होतं. जानकीला काहीतरी सुगावा लागला होता किंवा जानकीला या सगळ्यामध्ये काहीतरी समजलं होतं. म्हणूनच जानकीने हे सगळी घटना घडवून आणली आणि तिने मला सांगितलं की नानांच्या डोळ्यामध्ये मला ते भाव दिसताय. आता नाना हायपर होतात. ऋषी आणि जानकी, तू सौमित्र आणि अवंतिकाला सोडव. सयाजीरावांनी कुठेतरी त्याच्या फार्म हाऊसवरती तिला लपवून ठेवलंय असं म्हणत आपल्या तोटक्या मोठक्या भाषेत आता नाना ऋषिकेशला सांगतात. आणि त्या कारणासाठी तू घर सोड. तू घर सोडण्याचा निर्णय घे, कारण जानकीवरती आरोप झालेला आहे. जानकीवरती आरोप झालाय हे कारण पुरेसं आहे. तू घर याच कारणासाठी सोड, पण तुझा मेन मोटिव्ह असला पाहिजे अवंतिका आणि सौमित्रला सोडवलं. एकदा का तू अवंतिका आणि सौमित्र या दोघांना सोडवून ज्या वेळेला इकडे घेऊन येशील त्याच वेळेला खरा आपला पण पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने आपल्याला या सगळ्यामध्ये आपल्याला आता मग मी सगळ्यांसमोर खरं बोलेन. तोपर्यंत या सयाजीला आपण घाबरलोय असंच आपल्याला दाखवायला लागेल, नाहीतर आपल्या दोघांचा जीव जाईल, म्हणजे आपल्या दोन्ही पोरांचा जीव जाईल असं म्हणत नानांनी इकडे आता खूप मोठा खुलासा केलेला असतो. आणि नाना सांगतात, हे मी बाकी कोणाला सांगू शकत नाही, कारण ऐश्वर्याने बाकी सगळ्यांना गुंडाळलंय. मी पाहतोय, मी तुमच्या दोघांचाही दोषी आहे. मी जानकीने जे 10 वर्ष इतकं घर सांभाळलं त्या जानकीला या सगळ्यामध्ये मी हे केलेलं आहे, मला माफ कर असं म्हणत नाना हातापाया पडायला लाग. मग आता इकडे ऋषिकेश जानकीला सगळं सत्य सांगतो. ऋषिकेश जानकीला सांगतो की नानांनी जे मला सांगितले ना त्याच्यामुळे आता आपल्याला निर्णय घ्यावाच लागणार आहे. या सगळ्यामध्ये आपण घर सोडून निघायचं आणि घर सोडून जात असताना आपण रागातच घर सोडतोय हेच कळलं पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये आपण घरा का सोडतोय याचा कुणालाही अंदाज आला नाही पाहिजे असं म्हटल्यावरती मग जानकी ऋषिकेश हे दोघ जण आता घर सोडायला निघतात. पण मोटिव्ह वेगळा असतो. आता ऋषिकेश जानकी घर सोडून निघालेले आहेत. सुमित्रा पाहते. सुमित्रा ऋषिकेशला सांगते, तुला घर सोडायची गरजच नाहीये. त्यावरती ऋषिकेश सांगतो, ज्या घरामध्ये माझ्या बायकोला स्थान नाही त्या घरात मी राहणार नाही. चल जानकी असं म्हणत जानकीला घेऊन आपल्या ओवीला उचलून, ओवी रडत असते, मला ह्या घरात राहायचंय, मला आजी आजोबांच्या सोबत राहायचंय. पण ऋषिकेश जानकीने ठाम निर्णय घेतलेला असतो, तो म्हणजे घर सोडण्याचा. दोघ जण आता घर सोडून निघतात, कारण नानांनी आदल्या रात्री सगळं सांगितलेलं असतं. आता या गुप्त मोहिमेवरती ऋषिकेश जानकी निघालेत याची कल्पना फक्त नानांना असते. निघताना आता मात्र या सगळ्याची जबाबदारी सारंगवरती ऋषिकेशने सोपवलेली असते की नानांना तू बघ, नानांच्या आजूबाजूला कोण आहे याची तू दक्षता घे, कारण तू आता घरचा कर्ता पुरुष आहेस असं म्हणत आता इकडे सारंगवरती जबाबदारी सोपवून ऋषिकेश जानकीने घर सोडले. ऋषिकेश जानकी या सगळ्यामध्ये सौमित्र अवंतिकाला कसं घरी आणणार, सौमित्र अवंतिकाला या सगळ्यामध्ये सोडवल्यावरती नाना सत्य कसं सांगणार हे पाहणं रंजक ठरणार.